मराठा आरक्षणाचा वाद दिवसेंदिवस चिघळतोय आणि मोठमोठे आंदोलन होत आहे। याच शृंखलेमध्ये मुंबईचे आंदोलन सगळ्यात मोठे असणार आहे। सर्व कामं आटपून ठेवा, मुंबईत धडकायचे आहे असे जरांगे म्हणाले। मिळेल त्या वाहनाने मुंबईत या, सरकारने आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे। आम्हाला पायी मुंबईला यायची हौस नाही। ज्या गावातून मराठा येणार त्यांचे नियोजन त्याच गावातील मराठा करणार आहेत, त्यामुळे जेवणाचा ताण पडणार नाही। सर्वांनी आपली काळजी घ्या आणि सर्वांनी मुंबईला या, असं आव्हान मनोज जरांगे यांनी केलेलं आहे। मी काय करतो, मी आरक्षण पुरं शिकून घेतले। मला हे दर भानगडी बघून द्यायचं, हे कसं कसं असतंय, किती खोलात जावं लागतंय, हे दुधाचं कोण किती पैसे मध्ये आणतो, फायदा किती होतो सरकारला, त्या दुग्ध मंत्रालयाला, आणि शेतकऱ्यात तोटा कमी होतो। मी त्याच्यात अभ्यास नाही केला, एकदा मला करून द्या। यांच्याकडे बघतच शेतकऱ्याला कसं न्याय देत नाही, मला याच्यातला माहिती आहे। मग कसं धोरणाला लावलं मी, मग फक्त हे सोयी लागून द्या। एकदा गोरगरिबांच्या मराठ्याच्या पदरात मला आरक्षण टाकून द्या। सगळ्याच जाती धर्मातल्या लोकांना जिथं जिथं कमी आहे ना, हे पठ्य आहेच। हे पठ्य सोडितच नाही। आता जिवंत राहिलो का महाराष्ट्राच्या जनतेसाठी फक्त एक शब्द सांगतो, मी जातीवाद नाही करत कधी। मी आरक्षण मागतोय म्हणजे मराठ्यांचा नाही, मराठ्यांचा जातीवाद करतोय असं नाही। धनगर बांधव मागतोय आरक्षण म्हणजे जातीवाद नाही करत। ते त्यांच्या मुलाला केंद्राची आणि राज्याची आरक्षण म्हणजे सुविधा आहे, ते आरक्षण मागतात म्हणजे जातीवाद नाही। जातीवाद याला म्हणायचं जाती जातीत दंगली घडून आणणे आणि रक्तपात करणे, त्याला जातीवाद म्हणायचं। मी जातीवादी नाही, गोरगरीब मराठ्यांच्या न्यायासाठी लढतो। मला जातीवादी समजू नका, समजलं तुम्ही तरी मी लढणार। मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला उघडं नाही पडू देणार, त्यांना मोठं करण्यासाठी संघर्ष करणार। आणि या राज्यातलं सगळं प्रश्न शिकून घेतो मी, दूध काय असतंय आणि मग ते कशामुळं कांद्याचा भाव कमी देते, मग कांदे त्याला बी लागत ना, राहू द्या ना जशी, त्याला म्हणा घे साठवून आताच एखादं गोडान भरून ज्यूस करून पिश। हे लढणार काय, याला बरं कुंकड सांगतो काही बी, मी शिकतो, काळजी करू नका तुम्ही। बघतोच हे कसे देत नाहीत, मला फक्त ह्यो मार्ग काढू द्या। मुस्लिमांचा प्रश्न सोडतो, धनगर बांधवांचा सोडितो, मीच गोरगरिबासाठी मी लढतो। फक्त मी जिवंत राहिलो पाहिजे, मी हटत नाही। मग काळजीच करू नका तुम्ही, बघतो मी शेतकऱ्याला कसं न्याय देत नाही। चलो, धन्यवाद।